तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर मी आलो होतो इकडे शेताकडे। तर शेताकडे आले होते मेंढेवाले माणसं। तर मी त्यांची थोडी मुलाखत घेतली व थोडी चर्चा केली त्यांच्यासोबत। चला बघूयात। नाव काय मामा? दशरथ मधुकर माने, माळशिरस, जिल्हा सोलापूर। अच्छा, तर तुम्ही कधी आला तिकडे? दीपावलीला आलात? अच्छा, तर आपल्या किती मेंढ्या तुमच्या? आता सर्व मेंढ्या शेळ्या? 150. बरं, आता तुम्ही रोजानी वगैरे काम नाही केले कामाला? तुम्ही शेळ्या पालनच का केलं? या व्यवसाय चांगला आहे ना, व्यवसाय चांगला आहे। रोजाना जाऊन काय 5 रुपये रोज पडते। बरोबर, वडिलांपासून आजोबापासून इथे व्यवसाय करता येते, बरोबर ना? अच्छा, म्हणजे त्यांना प्रॉफिट वगैरे चांगलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा कोणाची तर रोजानी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय, स्वतः मालक आहे, काय विषय नाही। फक्त थोडं कष्ट आहेत की बाबा शेळ्यांना चांगलं सांभाळावं लागतं, त्यांची काळजी घ्यावं लागते। गावामध्ये लोक कसं कोणी येऊ देता, कोणी एखाद धानामध्ये गेलं तर असं ते एकदम फेस करावं लागतं, बरोबर ना? सगळ्या गोष्टी ठेवायला हा, आता कोणी कोणी म्हणजे बोलतं पण बाबा आमच्या इकडे येऊ दे नको, आता काय काय माणसं म्हणतात येऊ दे आमच्या वावरामध्ये। तर काय अनुभव आहे तुमचा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांबाबतीत? असं शेतकरी म्हणजे कसं आहे, काय शेतकरी कटळे असतात, काय शेतकरी माया असतात, ती बसवा येऊ द्या म्हणतात, ती मुका जनावराला चारा खाल्ल्याला चांगला असते म्हणतात। हा, बरोबर काय असतं ते त्याला म्हणजे अनुभव थोडा कमी असतोय। हा, बरोबर। तर कसं आपले पाची बोट सारखे नसतात, तसे माणसं पण काय काय चांगले असतात, काय काय नसतात। बरोबर आहे। तर म्हणजे कोणाच्या धानामध्ये गेलं तर बाबा ते मुक जनावर आहे, बरोबर, त्याला काय करणार आपण? त्याला थोडी सांगतो की बळत जाऊन आपल्याला जशी भूक लागते ते पण जातो थोडंफार खातो। तर काय काय शेतकरी कसे एकदम आंधळ असतात, म्हणजे त्यांनी समजायला पाहिजे मुक जनावर खाल्लं ठीक आहे, देव आपल्याला कुठे पण नाही। तर काय काय लोक डायरेक्ट त्यांना कसं बोलतात किंवा तुझ्या शेळ्या इकडे येत आहे, मेंढ्या इकडे येतात, जरा लक्ष दे। तर त्यांना खूप संयम बाळगावं लागतं या गोष्टीवर, बरोबर ना? तर ते त्यांचा शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय आहे। तर खूप मला चांगलं वाटलं, त्यांच्या घरच्यांशी बोललो मी, भेटलो बाबांशी वगैरे, त्यांच्या आईशी भेटलो, तर खूप चांगलं वाटलं मला। मी इकडे आलो, त्यांनी मला चहा वगैरे दिला, त्यानंतर चहा वगैरे घेतला मी, एकदम चांगला अनुभव आला। तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा, भेटूया नवीन मिनी ब्लॉग मध्ये।